विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेण्यात आलेली जी आपली 25 प्रश्नांची जम्बो सराव चाचणी होती त्या 25 प्रश्नांचं स्पष्टीकरण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिकी स्कूल, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं. दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे 25 प्रश्न घेतलेले होते ते मागील परीक्षेमध्ये आलेले प्रश्न होते. ते जे सर्व प्रश्न होते ते मागील परीक्षेमध्ये, नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये आलेले सर्व ते प्रश्न होते. त्यातील पहिला प्रश्न काय होता आपल्यासाठी पाहूया. एका 2 अंकी संख्येच्या अंकाची बेरीज 11 आहे. एक 2 अंकी संख्या आहे, त्या संख्येच्या अंकाची बेरीज 11 आहे. त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाची स्थाने बदलतात, तर ती संख्या कोणती? पहा, हा प्रश्न 2009 इसवी 2009 नवोदय प्रवेश परीक्षेला आलेला प्रश्न होता. तर अशा प्रकारचे आणखी प्रश्न येऊ शकतात आपल्याला. तर पहा, आणखी येऊ शकतात म्हणून तशा प्रकारचे आपण प्रश्न घेतलेले आहेत. तर काय म्हणते आपला प्रश्न, एका 2 अंकी संख्या, एक 2 अंकी संख्या आहे. उदाहरणामध्ये समजा आपली एक 2 अंकी संख्या आहे 22. त्यांच्या अंकाची बेरीज किती आहे? 11. तर म्हणजे ही 74 बेरीज आहे. समजा 2 अंकी संख्या आहे 74, त्यातील अंकाची बेरीज म्हणजे ही 7 + 4 यांची बेरीज किती आहे? 11 आहे. चला, त्या संख्येमध्ये 27 मिळवले म्हणजे कशामध्ये? या 74 मध्ये जर 27 मिळवले तर बेरीज 47 यायला पाहिजे. अंकाची स्थाने म्हणजे एकक स्थानचा अंक दशक स्थानी आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी. आलं का लक्षात? तर ती संख्या कोणती? तर आपण आता हा प्रश्न असा आहे की आपण ते पर्यायावरून पाहू. का आहे ही संख्या आहे 47, बरोबर आहे. त्याच्यामध्ये ह्याची सर्वप्रथम आपण हे 4 + 7 बरोबर, ह्यांची बेरीज 11 येऊ लागल्या का? येऊ लागल्या. 8 आणि 3 11 येऊ लागल्या. 8 आणि 3 11 येऊ लागल्या. 7 आणि 4 11 म्हणजे 4 पर्यायातील 4 ही पर्यायाची बेरीज 11 येऊ लागली. एक पहिली 8 पूर्ण झाली. दुसरी 8 म्हणजे त्याच्यात 27. आता प्रत्येक पर्यायामध्ये 27 मिसळू आपण. हे 38 मध्ये 27 मिसळू, 83 मध्ये 27 मिसळू आणि 74 मध्ये 27 मिसळू. आपण जर पहिला पर्याय पाहिला तर 7 आणि 7 14ला 4, हातच्याला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 74. मग या 47 या संख्येची अंकाची स्थानं बदलली तर काय होतं? 74 संख्या होती. मग 47 ही संख्या आहे, त्याच्या अंकाची बेरीज किती येऊ लागली? 11. पहिली 8 पूर्ण झाली. दुसरी 8 काय म्हणते? त्यामध्ये 27 मिळवल्याच्या नंतर मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाची स्थाने बदलतात. म्हणजे 7 एकक स्थानचं दशक स्थानी येतं आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी येतो म्हणजे 74. म्हणजे आपला पहिलाच पर्याय बरोबर आहे. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? आता इथं 38 मध्ये जर आपण 27 मिसळलं तर 8 आणि 7 35. इथं किती यायला पाहिजे? 83 यायला पाहिजे. येऊ लागले का? एकच स्थानी 3 यायला पाहिजे. नाही, येणार नाही. पर्याय 2. 83 मध्ये 27 मिसळलं तर 7 आणि 3 10ला 0, हातच्याला 1. इथं 8 यायला पाहिजे एकच स्थानी. 38 संख्या होते ही. नाही. 74 मध्ये जर 27 मिसळलं तर 7 आणि 4 11, हातच्याला 1. इथं 7 यायला पाहिजे एकच स्थानी. हे पण येणार नाही. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. तर 1 हे उत्तर येईल. आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये पर्याय क्रमांक 1च्या वर्तुळाचा गोल, पर्याय क्रमांक 1चा जो गोल आहे त्याला आपल्याला काळं करायचं आहे. बरोबर आहे. चला, प्रश्न क्रमांक 2. का आहे प्रश्न क्रमांक 2? दशमस्थानी 8 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? दशमस्थानी म्हणलं की दशमस्थानी हा शब्द त्यांनी थोडासा वेगळा वापरलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो? दशक स्थानी. प्रश्न एकदम सोपा आहे, पण पहा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला हा पण मागील परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. त्याचं इसवी लिहायचं मला विसरलेलं आहे. तर आपल्याला थोडासा असं काहीतरी ते बदल करतात आणि मग आपण कुठेतरी गोंधळात पडतो. एकदम सोपा प्रश्न आहे. दशक स्थानी 8 असलेली
विविध अंकाचा म्हणजे अंकाची पुनरावृत्ती न झालेली संख्या करून बनणारी किमान संख्या. किमान म्हणजे लहानात लहान, किमान म्हणजे लहानात लहान आणि कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. किमान म्हणजे लहानात लहान आणि कमाल म्हणजे हे शब्द लक्षात ठेवा मोठ्यात मोठी. थोडेसे आपल्याला इथं शब्द वेगळे वापरतात आपल्या हे जे दररोजच्या ह्याच्यामध्ये न गेलेले. मोठ्यात मोठी. आलं का लक्षात? आपल्याला किमान म्हणजे लहानात लहान. मग काय करू आपण? दिलेले जे पर्याय आहेत का आहे 1082, त्याच्यानंतर 1280 आणि 2081 आणि 2180. या पर्यायापैकी लहानात लहान संख्या बघा. ही 1000 आहे, ही 1200 आहे, ही 2000 आहे, ही 2000. हे 2000 हे दोन्ही मोठे होते, हे 1200 मोठीच होते. मग चला ही 1082 बरोबर आहे. विविध अंकाचा वापर. अंक डबल आले का कोणतं? इथं 2 आहे, 8 आहे, 0 आहे नाही. पुढची 8 काय म्हणते? पहिली 8 दशमस्थानी 8. तर पर्यायाच्या प्रत्येक पर्यायामधील संख्येमध्ये दशक स्थानी 8 आहे. मग ह्याचे 8 आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते? आता पुढीलपैकी कोणत्या म्हणजे शून्य जर घेतला आपण 4820 एकक स्थानी 0 आहे, 4802 दशक स्थानी 0 आहे, 4082 शतक स्थानी 0 आहे आणि 10482 हजार स्थानी 0 आहे. म्हणजे आपण ह्या शून्याची स्थानिक किंमत किती आहे? शून्यच आहे. ह्याची दर्शनी किंमत किती आहे? शून्यच आहे. इथं 0 आहे, ह्याची स्थानिक किंमत किती आहे? शून्यच आहे. इथं जरी 0 असला तर स्थानिक किंमत 0 आहे, इथं जरी 0 असला तर स्थानिक म्हणजे 0 कोणत्याही स्थानावर असेल, 0 कोणत्याही स्थानावर असल्यास त्याची स्थानिक किंमत, महत्त्वाचा मुद्दा आहे हा, नेहमी शून्यच म्हणजे असतेच, त्याच्यात काहीच वादच नाही, बदलच होत नाही. आणि दर्शनी किंमत म्हणजे डोळ्याला दिसणारी शून्यच राहणार आहे. आलं का लक्षात? म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. आलं. चला पुढचा प्रश्न क्रमांक 4. पुढीलपैकी शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? पहा काय म्हणते या ठिकाणी. शतकस्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली म्हणजे वेगवेगळ्या अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? पहा 3 अटी येतात. पहिली अट आहे शतकस्थानी 7. पर्याय पहा एकक दशक शतक, इथंही शतकस्थानी आहे, इथंही शतकस्थानी आहे, इथंही शतकस्थानी. 8 पूर्ण झाली. दुसरी अट आहे भिन्न अंकापासून 1 9 7 8 2. डबल अंक आलाय का कोणता? नाही. 1 2 7 8 9 डबल आलेला आहे का? नाही. 1 8 7 9 2 नाही. इथे 1 9 7 2 8 नाही, डबल आलेला नाही म्हणजे भिन्न अंक आहेत सर्व. सर्वात मोठी, आता सर्वात मोठी संख्या काय दिली इथं? 19782. 2 अटी पूर्ण झाल्या. तिसरी अट म्हणजे सर्वात मोठी ही 12789 आहे, हे 18792 आहे आणि ही 19728 आहे. म्हणजे ही 19000 आहे, ही 19000 आहे, ही 12 18 ही येणारच नाही. तर या दोन्हीपैकी मोठी कोणती आहे? ही 19782 आहे आणि ही 19728 आहे. मग 728 ही काय आहे? लहान आहे. ही 782 मोठी आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल 19782. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी. पुढचा प्रश्न काय आहे? 253 आणि 785 या संख्यांमधील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. पहा
253 आणि 785. 253 आणि 785 या संख्यामधील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे. हा फरक म्हणजे फरक किती असं विचारायचं म्हणजे हा फरक आहे. तर काय केलं, थोडंसं इथं बदलले. हा फरक आहे. इथं काय पाहिजे होतं, 253 आणि 785 या अंकामधील 5 या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक आहे. पण थोडंसं आपल्याला फिरवून प्रश्न विचारला, बरोबर आहे. मग इथं 5 आहे, कोणत्या स्थानी आहे, दशक स्थानी आहे. मग त्याची स्थानिक किंमत काय आली, दशक स्थानी असल्यामुळं 10 न गुणा 5 10 50. हा एकक स्थानी आहे, एकक स्थानी असल्यामुळे 1 न गुणावं लागेल, त्याची स्थानिक किंमत 5 आली. मग फरक किती, तर 50 वजा 5. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, इथं राहिले 4. किती आला फरक, 45. किती आला फरक, 45. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पहिल्या 4 अभाज्य संख्यांची बेरीज किती पहा. पहिल्या 4 अभाज्य संख्यांची बेरीज. आता या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्या, अभाज्य म्हणजे कोणत्या, तर पहा, अभाज्य म्हणजे भाग न जाणाऱ्या. आता भाग न जाणाऱ्या म्हणजे कोणत्या, तर मूळ संख्या. अभाज्य संख्येचा अर्थ काय होतो, मूळ संख्या. अभाज्य म्हणजे मूळ संख्या. मूळ संख्येला त्याच संख्येनं भाग जातो, दुसऱ्या कुठल्या संख्येनं भाग जातो का, नाही. मग त्याला काय म्हणायचं, अभाज्य संख्या किंवा प्राईम नंबर. आपल्याला फिरवून म्हणजे हे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत, त्यांनी थोडीशी भाषा बदलली पहा. अशा वेळेस काय होतं, एकदम सोपा आहे प्रश्न. आपल्याला पहिल्या 4 मूळ संख्या माहीत नाहीत का, माहीत आहेत का अवघड आहे त्याच्यामध्ये, 2 3 5 7 आपण असं सेकंदात सांगतोय का. पण अभाज्य म्हणले की आपल्याला वाटतं अरे काहीतरी वेगळंच विचारलं बघा इथं. आता ह्या अभाज्य संख्या तर परगे सरनं आपल्याला शिकवायलाच नाही, मग आता कसं आलं बा. पण त्याच्यासाठी थोडासा हे वापरलेलं असतं. मग त्याच्यामुळं आपण हा परीक्षेमध्ये असे वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेत आहोत, म्हणजे आपल्याला जेणेकरून त्या शब्दाचा सुद्धा सराव व्हावा. अभाज्य संख्या कोणत्या, 2 म्हणजे मूळ संख्या, 2 3 5 7 यांची बेरीज. हे 2 + 3 + 5 + 7 करा बेरीज. 7 आणि 5 12, 12 आणि 3 15 आणि 2 17. किती आली बेरीज, 17. पर्यायात आहे सर, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक 4. आलं का. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, इसवीसन लिहायचे राहिलेत, पण हे सर्व जे प्रश्न आहेत ते परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे. पहा, पहिलं विधान काय आहे, 4 किलोग्रॅम. आपण इथं लिहू, हे 4 किलोग्रॅम तांदूळ याची जी किंमत आहे ती काय आहे, 9 किलोग्रॅम गव्हा इतकी आहे. 9 किलोग्रॅम गव्हा इतकी आहे. चला पुढं काय म्हणते, जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये असेल तर 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती पहा. तर त्यानं काय दिले आपल्याला, 4 किलोग्रॅम तांदळाची जेवढी किंमत आहे तेवढीच 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत आहे. मग 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत दिले, मग त्याच्यावरून किती दिले, 54. त्याच्यावरून आपण 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत काढू. 9 चौक 36ला 6 हातचे 3, 9 पाचे 45 आणि 3 48. 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत काय आली, 486. हीच किंमत काय आहे, 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत आहे. चला आपल्याला 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत माहीत झाली, 4 किलोग्रॅम गव्हाची किंमत माहीत झाली. पुढं काय म्हणतंय, 8 किलोग्रॅम तांदूळ. हे 8 किलोग्रॅम काय म्हणतंय, तांदूळ अधिक 9 किलोग्रॅम गहू. आता दादा पहा, 4 किलोग्रॅम गव्हाची किंमत आपल्याला माहीत झालेली आहे इथं 486, बरोबर आहे. मग 8 किलोग्रॅमची काढा म्हणजे दुप्पट. हे 4 किलोग्रॅम बरोबर 486 गुणिले 2, म्हणजे इथं काय येईल आपल्याला, 8 किलोग्रॅम गव्हाची किंमत येईल. बेशकम 12ला 2 हातच्याला 1, 2 16 आणि 17ला 7 हातच्याला 1, 2 चौक 8 आणि 9
972 रुपये झाली. काय 8 किलोग्रॅम हे तांदळाची किंमत झाली. मग आणखी काय म्हणते 9 किलोग्रॅम 9 किलोग्रॅम गहू 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत तर इथंच आहे. किती आहे 486. हे 9 किलोग्रॅम गहू यांची बेरीज करा. यांची काय करा बेरीज करा. 6 2 8 8 7 15 5 हात 1 9 1 10 4 14 1458 रुपये हे उत्तर असेल. आपलं उत्तर काय असेल 1458 रुपये. आलं का लक्षात 1458 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. स्टारच्या जागी कोणता अंक घेतल्यास 5 6 स्टार 8 9 1 या संख्येस 11ने पूर्ण भाग जाईल. पहा स्टारच्या जागी कोणता अंक घेतल्यास 5 6 स्टार 8 9 1 या संख्येला 11ने पूर्ण भाग जाईल. पहा एक संख्या आहे कोणती आहे 5 6 स्टार 8 9 1 ही संख्या आहे. मग या स्टारच्या ठिकाणी जर कोणता अंक घेतल्यास त्याला 11ने भाग जाईल. मग 11ची कसोटी काय आहे 11ची कसोटी काय आहे हो 11ची कसोटी काय आहे तर संख्येतील समस्थानच्या व विषमस्थानच्या अंकाच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11 येत असल्यास त्या संख्येस 11ने पूर्ण भाग जातो. ही 11ची कसोटी 11ने पूर्ण भाग जातो. ही काय आहे 11ची कसोटी आहे. बरोबर आहे. मग आपल्याला या ठिकाणी संख्या काय दिली आहे 5 6 स्टार 5 6 स्टार 8 9 1 ही संख्या आहे. मग आता इथं आपण जर 3 ठेवलं तर बेरीज काय येईल 5 + 6 + 3 + 8 सॉरी संख्या काय होईल हे 5 6 3 8 9 1. आता ह्याचे समस्थानचे अंक आणि विषमस्थानच्या अंकाचे विषमस्थानच्या करू. इथं काय आहे 1 अधिक विषमस्थानी इथं काय आहे 8. हे 1 नंबरला आहे 3 नंबरला आहे म्हणजे ह्याला 1 नंबर हे 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर. आता विषमस्थानी काय काय आहे इथं 1ला 1 3ला काय 8 त्याच्यानंतर 5ला काय 6 आणि ह्याची बेरीज करा किती झाली 8 आणि 6 14 आणि 15. त्याच्यानंतर समस्थानी काय इथं 2 9 4ला 3 6ला 5 ह्याची बेरीज करा किती होते 9 3 12 आणि 5 17. 0 किंवा 11 गेलेलं का नाही 17 मधून 15 गेले तर 2 राहतात. 0 किंवा 11 यायला पाहिजे. मग इथं जर आपण 1 ठेवला इथं 1 ठेवला तर काय होईल 5 6 1 8 9 1 करा बेरीज 1 आणि 8 9 9 आणि 6 किती झाले 15. ह्याची बेरीज किती आली 15 1 ठेवला तर. त्याच्यानंतर समस्थानी 9 इथं 1 10 10 आणि 5 15 15 मधून 15 गेले 0 म्हणजे आपल्याला या ठिकाणी या स्टारच्या ठिकाणी जर आपण 1 ठेवलो तर या संख्येला 11ने भाग जातो म्हणजे ही संख्या काय होईल 5,61,891 ही संख्या होईल. इथे 1 ठेवल्यामुळे आपण इथं काय केलं स्टारच्या ठिकाणी 1 ठेवलं म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न पहा. एका परीक्षेत दिशांतला श्रीकांतपेक्षा पहा एका परीक्षेमध्ये दिशांतला श्रीकांतपेक्षा 8 गुण कमी पडले.
संदीपला श्रीकांतपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. संदीपला श्रीकांतपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. सगळ्यांना मिळून त्यांना 205 गुण मिळाले. सगळ्याला मिळून त्यांना किती गुण मिळाले? 205 गुण मिळाले. तर दिशांतला किती गुण मिळाले? प्रश्न काय म्हणते बघा. एक परीक्षा आहे, त्याच्यामध्ये दिशांतला या श्रीकांतपेक्षा 8 गुण कमी मिळाले. दिशांतला श्रीकांतपेक्षा 8 गुण काय झालेले आहेत? कमी मिळालेले आहेत. पुढं काय म्हणतंय? संदीपला श्रीकांतपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. सगळ्यांना मिळून त्यांना एकूण 205 गुण मिळाले. तर दिशांतला किती गुण मिळाले? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या गणितामध्ये 3 विद्यार्थी आहेत. किती जण आहेत? 3. कोण कोण आहे? एक दिशांत आहे, एक संदीप आहे आणि एक श्रीकांत आहे. मग त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? या दिशांतला श्रीकांतपेक्षा 8 गुण कमी मिळाले. म्हणजे दिशांतला श्रीकांतपेक्षा 8 गुण कमी मिळाले म्हणजे दिशांतला जेवढे काही गुण मिळाले त्याच्यापेक्षा श्रीकांतला 8 गुण जास्त मिळाले. मग ह्याला आपण असं लिहू शकतो का? सर्वात कमी कोण आहे? दिशांत आहे. त्याच्यापेक्षा 8 गुण जास्त असलेला कोण आहे? श्रीकांत आहे. पहा आता या ठिकाणी श्रीकांतपेक्षा 8 गुण कमी मिळाले. दिशांतला कमी मिळालेला दिशांत अगोदर लिहिला आपण, दिशांतचं नाव. त्याच्यानंतर आपण काय लिहिलं? श्रीकांत लिहिलं. 8 गुण जास्त आहेत ह्याच्यापेक्षा. पुढं काय म्हणते? संदीपला श्रीकांतपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. या श्रीकांतपेक्षा बी जास्त गुण घेणारा कोण आहे? आणखी संदीप आहे. त्याला किती गुण मिळाले? 12 गुण ह्याच्यापेक्षा जास्त मिळाले. बरोबर आहे. मग आता आपण काय करू? समजा आपल्याला या तिघांची मिळून, या तिघांची जर बेरीज केली तर किती? 205 गुण आहेत. तिघांचे मिळून 205 गुण आहेत. बरोबर आहे. तिघांना मिळून 205. मग आपल्याला दिशा कुणाचेच गुण माहीत नाहीत. मग आता काय करायचं अशा वेळी? तर अशा वेळी काय करायचं? सर्वात कमी गुण घेणारा कोण आहे? दिशांत आहे. त्याचे गुण आपण x धरायचं. मग दिशांचे जर गुण आपण x जर धरलं तर आपल्याला या ठिकाणी दिशांचे गुण x धरल्यामुळं काय होईल की आपल्याला श्रीकांतचे गुण माहीत होतील. श्रीकांतचे गुण कसे माहीत होतील? तर श्रीकांतला ह्याच्यापेक्षा 8 गुण जास्त मिळाले म्हणजे ही x अधिक 8 झाली. बरोबर आहे. श्रीकांतची 1 अधिक 8 झाले. दिशांची x 8 गुण जास्त म्हणून अधिक 8 झाले. आता ह्याच्यापेक्षा 12 गुण जास्त आहेत संदीपला म्हणजे श्रीकांतचे 1 अधिक 8. ह्याच्यात आणखी 12 गुण मिसळा म्हणजे 1 अधिक 8 अधिक 12. ह्या 8ची आणि 12ची बेरीज करा म्हणजे काय होतं? 1 अधिक 20 गुण हे संदीपचे आहेत. 1 अधिक 20 गुण कुणाचे आहेत? संदीपचे आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी तिघाचे गुण माहीत झाले. तिघाच्या गुणाची बेरीज माहीत आहे आपल्याला. तर पहा ही x दिशांचे अधिक श्रीकांतचे 1 अधिक 8 अधिक संदीपचे किती? 1 अधिक 20. तिघांचे मिळून किती आहेत? 205 आहेत. किती आहेत? 205. मग ही x, हे x आणि हे x किती झाले? 3x अधिक हे 8 आणि हे 20 किती झाले? 28 बरोबर 205. बरोबर 205. हे 28 अधिक आहे पुढे घेऊन चला. तिकडे जर घेऊन गेलो हे 205 बरोबरच्या पुढे होतं. हे 28 तिकडे अधिक होतं, इकडे येऊन वजा झालं. हे 3x बरोबर 15 मधून 8 गेले किती राहिले? 7 राहिले. इथे राहिले 9. 9 मधून 2 गेले 7. 81 हे 2ला सॉरी 1ला 1 इथला हातचा इथे घेतला 10 झाले. इथला हातचा इथे घेतला 15. 15 मधून 8 गेले 7. इथे राहिले 9. 9 मधून 2 गेले 7 आणि 1. मग काय आलं? हे 177. आता काय करू? 177 हे 3 इकडे येऊन भागिले होणार आहे म्हणजे काय होईल? हे 3x बरोबर 177. या 3 भाग जाते का? 7 आणि 7 14 आणि 15 जाते की सर? म्हणजे हे 177 भागिले 3 करा. 3 भाग घाला. 3 1 3. 3 5 15. 2 उरले 27 झाले. 3 9 27. म्हणजे या ठिकाणी काय झालं आपल्याला? ही x ची किंमत 59 आली. मग आपण ही x कोणासाठी गृहीत धरलेला आहे? तर दिशांसाठी. मग दिशांचे गुण किती मिळाले? तर दिशांतला 59 मिळाले. ह्याच्यामध्ये 8 मिळवा. श्रीकांतचे किती झाले? 67. या 67 मध्ये पुन्हा 12 मिळवा. 79. हे कुणाचे झाले? संदीपचे. मग आपल्याला प्रश्नामध्ये गुण कुणाचे विचारले?
तर दिशांतला किती गुण मिळाले? 59. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? 59. पर्याय क्रमांक 3 आलं. चला, प्रश्न क्रमांक 9 का आहे विद्यार्थी मित्रांनो? एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. पहा, तर हा प्रश्न आपल्याला कसोट्यावर आधारित आहे. एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज जर वजा केली, एक कुठल्याही संख्येमधून तिच्या अंकाची, म्हणजे काही अशा संख्या असतात की त्या संख्येमधून त्यांच्या अंकाची जर बेरीज वजा केली तर त्या संख्येला नेहमी भाग जातो. 2018ला आलेला प्रश्न आहे. 2 ने भाग जातो का, 5 ने जातो का, 8 ने जातो का, 9 ने जातो? तर आपण कसोट्या पाहिल्या, त्यामध्ये संख्येतील अंकाच्या बेरजेला, त्या कधी कोणत्या कसोटीमध्ये आपण संख्येतील अंकाची बेरीज करतो? 3 आणि 9. तर पहा, आपण जर इथं 675 ही संख्या घेतली किंवा 927 किंवा आपण 486 या जर संख्या घेतल्या तर पहा, या ठिकाणी हे 6 + 7 + 5 बेरीज काय होते? 7 + 5 12 आणि 6 18. इथं बेरीज काय होते? 9 + 2 + 7 7 आणि 2 9 9 18. इथं काय होते? 4 आणि 8 12 आणि 6 18. हे 4 + 8 + 6 18. मग आता या 18ला 3 ने किंवा 9 ने भाग जातो. म्हणजे आता काय म्हणतंय? संख्येतून तिच्या अंकाची बेरीज, संख्या काय? 675. या 675 वजा 18 करा. अंकाची बेरीज किती आली? 15 मधून 8 गेले 7 राहिले, 6 मधून 1 गेला 5 राहिले 6. 657 भागिले 9. 9 × 1 = 9, 9 9 7 63, 2 उरले, 9 × 3 = 27. गेला का 9 ने भाग? इथं बघा, 927 वजा 18 काय राहतं? 17 मधून 8 गेले 9, 1 1 गेला 0, 909. 909ला 9 ने भाग जाते. 9 1 = 9, 0 9 1 9. तर असा जर प्रश्न आला तर नेहमी त्याचं उत्तर 3 किंवा 9 असते. आणि पर्यायामध्ये एक पर्याय 3चा असतो किंवा 9चा. दोन्ही पर्याय कधीच येत नाहीत, कारण की अशा संख्येला नेहमी 9 ने किंवा 3 ने भाग जातो. अशा संख्येला नेहमी 9 ने किंवा 3 ने भाग जातो. तर आपल्याला या ठिकाणी 9 दिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. प्रश्न क्रमांक 11. का आहे प्रश्न क्रमांक आपला परीक्षेमध्ये काय होता आपल्यासाठी? तर 2 संख्यांचा गुणाकार 9/8 आहे. जर एक संख्या 9/10 असेल तर दुसरी संख्या कोणती? पहा, 2 संख्या येतात. कोणत्या संख्या येतात माहित आहे का? नाही. त्याच्यातली एक संख्या दिली आहे 9/10. एक संख्या काय दिली आहे? 9/10. दुसरी x, त्या दोघाचा गुणाकार दिलाय 9/8. मग काय करू आपण? ही दुसरी संख्या काढण्यासाठी x बरोबर हे 9/8, इथलं 9/10 गुणिले होतं, इकडे जाऊन ह्यानं काय होईल दादा? भागिले होईल हे 9/10. आलं का लक्षात? हे भागिले झालं. मग x बरोबर 9/8. अपूर्णांकामध्ये भागाकार करत नाही, आपण गुणाकार करतो. मग भागाकार जर आला तर काय करतो? जी संख्या आहे भागाकार चिन्हाच्या पुढची त्याचा गुणाकार व्यस्त लिहितो. मग हे गुणिले या 9/10चा गुणाकार व्यस्त म्हणजे छेद अंशात आणि अंश छेदात जाईल. 10/9. हे 9 1 9, 9 1 9, बेचोक आहे 9 1 9, 9 1 9, बेचोक 8, बेपंचे 10. अंशात काय राहिलं? 5, छेदामध्ये काय राहिलं? 4. म्हणजे दुसरी संख्या काय आली आपल्याला? दुसरी संख्या मिळाली 5/4. उत्तर काय आलं आपलं? 5/4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं का लक्षात? चला, पुढचा प्रश्न काय होता? प्रश्न क्रमांक 12. काय होता प्रश्न क्रमांक 12 परीक्षेमध्ये आपल्याला? 3.1/2 व 3.1/2 यांचा गुणाकार किती? पहा, 3.1/2 गुणिले 3.1/2 गुणाकार करायचे.
मग गुणाकार करण्याच्या अगोदर काय करा, ह्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे, अपूर्णांकात रूपांतर करा. 3 दुनी 6 आणि 1 7, 7/2 गुणिले 3 दुनी 6 आणि 1 7, 7/2. काय आला गुणाकार? काय येईल? भाग जातोय का अंशानं छेदाला? कुणाच्या नाही. मग अंशाचा गुणाकार करा. 7 7 49. छेदाछेदाचा गुणाकार करा. 2 दुनी 4, 49/4. आहे का पर्यायात? नाही. प्रश्न पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिलाय म्हणून पर्याय सुद्धा पूर्णांकात दिले. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात काढू आपण. मग काय होईल? हे 49 भागिले 4 जर केलं तर 4 1 4, 8 9 आहे. 4 दुनी 8, 8 गेली 1 उरला. हे उरलेला 1 आणि छेदामध्ये 4. 12.1/4 आहे का पर्यायात? आहे गुरुजी. 12.1/4 पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय उत्तर असेल? 12.1/4 हे उत्तर असेल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. प्रश्न क्रमांक 13 काय आहे? एक संख्या 50हून लहान आहे. एक संख्या काय आहे? 50हून लहान आहे. 7च्या पटीत आहे. बरोबर 3 अवयवाची आहे. ती संख्या कोणती? पहिली अट काय म्हणते? 50हून लहान आहे. पर्याय बघा. 14 42 49 35. चारही पर्याय 50हून लहान आहेत. 2010ला आलेला प्रश्न आहे हा. चारही पर्याय 50हून लहान आहेत. पहिली अट. दुसरी पर्याय 7च्या पटीत आहेत. 7च्या पटीत म्हणजे 7च्या पाड्यात. 7च्या पाड्यात आहेत का हे चारही पर्याय? 7च्या पाड्यात. 7 दुनी 14, 7 सकम 42, 7 7 49, 7 5 35 आहेत. दुसरी अट पूर्ण झाली. तिसरी अट. बरोबर 3 अवयवाचे. अवयव पाडा 14चे. 2 न भाग जातो. 2 7 14, 7 1 7. काय आले? 7 गुणिले 2. त्याच्यानंतर 42चे अवयव पाडा. 2 ने भाग जातो. 2 दुनी 4, 2 1 2, 21 आलं. 3 न भाग जातो. 3 7 21, 7 1 7. हे 2 गुणिले 3 गुणिले 7. ह्याचे किती अवयव आले? 3. 49चे अवयव पाडा. 7 न भाग जातो. 7 7 49, 7 1 7. 7 गुणिले 7, 35चे अवयव पाडा. 5 न 5 7 35, 7 1 7. 5 गुणिले 7. आता या ठिकाणी आपल्याला 14चे 2 अवयव. आपल्याला काय म्हणते? 3 अवयव पाहिजे. म्हणजे 14 येईल का नाही? या 42चे 2 3 7. 3 अवयव आहेत. येतं. त्या 49चे 2च अवयव आहेत. येणार नाही. 35चे 5 7 2च अवयव येणार नाही. म्हणजे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 42 ही अशी संख्या आहे की तिचे 3 अवयव पडतात. तिन्ही अटी पूर्ण होते. 50हून लहान आहे, 7च्या पटीत आहे आणि त्याचे 3 अवयव आहेत. उत्तर काय असेल? 42. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14 काय होता? प्रश्न क्रमांक 14 परीक्षेमध्ये आपल्याला तर पहा. 2 मोठ्या माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार. 2 मोठ्या माणसांची वय दर्शवणाऱ्या संख्येचा गुणाकार 770 आहे. तर त्यांच्या वयांची बेरीज किती? तर पहा. मोठी माणसं म्हणलं किती? 18 वर्षाच्या पुढची. 18 वर्षाच्या पुढची त्यांना आपण मोठी माणसे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय विचारलेलं? 18 मोठी माणसे. नेहमी एक लक्षात ठेवा, मोठी माणसे म्हणजे ज्यांची वय 18 वर्षापेक्षा जास्त. 18 वर्षाच्या पुढच्या व्यक्तीला मोठी माणसे म्हणायचं. मग आपल्याला काय म्हणले? त्या 2 मोठ्या माणसाच्या वयाचा गुणाकार म्हणजे त्यांचं जे काही वय आहे त्यांचा गुणाकार. समजा एकाचं वय X आहे आणि दुसऱ्याचं वय Y आहे. या दोघाचा गुणाकार दिलाय त्यांनी 770. बरोबर आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज काढायची म्हणजे X अधिक Y ची किंमत काढायची आपल्याला. बरोबर आहे. एकाचं वय X आहे, दुसऱ्याचं Y आहे. दोघाचा गुणाकार 770 आहे. तर X अधिक Y ची किंमत काढायची म्हणजे आपल्याला X आणि Yच माहीत नाही. तर त्याची किंमत आपल्याला काढायची आता. तर मग काय करायचं? असा जर प्रश्न आला तर या 770चे विभाजक पाडायचं. काय करायचं? 770चे विभाजक पाडायचं. म्हणजे आपल्याला अशा 2 संख्या शोधून काढायच्या की त्यांचा गुणाकार 770. मग विभाजक पाडत असताना आपण जर या 770चे जर विभाजक पाडायला सुरुवात केली तर काय येतं? पहिला विभाजक काय पडतो?
सर्वात लहान विभाजक 1 आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या. बरोबर आहे, तीच संख्या म्हणजे 1 आणि 770 या दोघाचा गुणाकार 770 येतो. दुसरा विभाजक आहे 2, 2 ने भाग जातो एक स्थानी 0, 2 गुणिले 385 किंवा पहा इथं आपण करू 770 बरोबर 1 गुणिले 770, 2 गुणिले 385, 3 न भाग जातो का 7 आणि 7 14 जात नाही, 4 न भाग जातो का 714 ह्याला जात नाही एकक स्थानी, 770 ला 4 ने भाग जातो का नाही, तर 5 न भाग जातो एकक स्थानी 5 आहे, 5 गुणिले 154 येतं. मग आता या दोघाचा ही 18 वर्षाच्या पुढची पाहिजे, दोन्ही बी 18 वर्षापेक्षा मोठ्या संख्या 18 पेक्षा मोठ्या पाहिजे, हे येत नाही. त्याच्यानंतर 770 ला 6 ने भाग जातो का नाही, 7 ने भाग जातो बघा, 7 गुणिले 7 1 7, 7 1 7 0 110. त्याच्यानंतर 8 न भाग जात नाही, त्याच्यानंतर 9 न भाग जात नाही, त्याच्यानंतर 10 न भाग जाते, 10 गुणिले 77, 10 गुणिले 77 काय तर 777. 11 न भाग जातो, 11 गुणिले 70, 11 गुणिले 70. त्याच्यानंतर 777 ला 12 न भाग जातो का नाही, 13 न नाही, 14 न जातो बघा, 14 गुणिले 55, 14 गुणिले 55 दोघाचा गुणाकार 777 येतो. त्याच्यानंतर 15 ने भाग जातो का नाही, 16 ने जातो का नाही, 17 ने जातो का नाही, 18 ने जातो का नाही, 19 ने नाही, 20 ने भाग जातो का नाही, 21 ने नाही, 22 ने जातो बघा, 22 गुणिले 35. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 770 गुणाकार असलेल्या या दोघाचा गुणाकार किती आहे 770 आहे, या दोघाचा गुणाकार 770 आहे, या प्रत्येकाचा गुणाकार 770 आहे. बरोबर आहे, 770 770 770 770. तर मग आपल्याला आता दोन मोठ्या माणसं, एक इथं एक माणूस 1 वर्षाचा आहे आणि एक 770 वर्षाचा, हे येईल का नाही, हे 2 वर्षाचा आहे येणार नाही, दोघाची वय 18 पेक्षा पाहिजे, हे 2 माणसाची वय आहेत 2 आणि 385 येईल का, 2 माणसाची वय शक्यच नाही, 770 वर्ष कुणी जगत नाही, 385 वर्ष कुणी जगत नाही, 154 वर्ष जगत नाही. आणि त्याच्यापेक्षा हे 5 जे आहे दुसऱ्या माणसाचं, एकाचं 154 आहे, दुसऱ्याचं किती आहे 5 आहे, 5 वर्ष म्हणजे मोठा माणूस नाही, तो लहान बाळ आहे, 7 वर्षाचा मोठा. आपल्याला 18 वर्षाच्या पुढच्या माणसाला आपण प्रौढ व्यक्ती म्हणजे मोठा माणूस म्हणतो. 10 वर्ष नाही, 11 नाही, 14 नाही. तर पहा या ठिकाणी एक आपल्याला अशी जोडी मिळाली आहे, 22 गुणिले 35 या दोघाचा गुणाकार 770 येते. 22 पंच 110 ला 0, हा 4 11, 22 त्रिक 66, 66 न 11 770. तर या दोघाची वय एकाचं 22 आहे, दुसऱ्याचं 35 आहे, हे दोन्हीही मोठ्या माणसाची वय आहेत. मग यांची बेरीज करा, पर्यायात आहे का बघू. 22 अधिक 35 7, 57 वर्ष आहे का, आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं. आलं लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. 57 पर्याय क्रमांक 3, एकाचं वय का आहे 22 आणि दुसऱ्याचं वय का आहे तर 35. अशा प्रकारे आपल्याला त्या दोघांची वय मिळाली. वयाचा गुणाकार 770 येतो आणि त्यांची बेरीज 57 वर्ष येते. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न काय आहे, 9च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज. 9च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज. पहा गुणिते म्हणजे काय, गुणिते म्हणजे पाढ्यातील संख्या. गुणिते म्हणजे पाढ्यातील संख्या. तर 9च्या पाढ्यातील पहिल्या 4 हे 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36 यांची काय विचारले बेरीज. मग बेरीज करा. पहा हे 9 आणि 18 किती झाले 27, त्याच्यामध्ये हे 27 आणि हे 36 मिसळा. या दोघाची बेरीज इथे केलेली आहे आपण. हे 27 दुनी 54, 54 मध्ये 36 मिसळा 90 येते. 6 आणि 4 10 ला 0, हात चाले 5 आणि 3 8 1 9. किती आली बेरीज 90. पर्याय क्रमांक 3 2018 ला आलेला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न कधी आलेला आहे
2018 इसवी सन 2018ला आलेला हा प्रश्न आहे. या दोघांची बेरीज किती येते? 9च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज किती येते? तर 90 येते. आलं का लक्षात? पहा पुढचा प्रश्न काय आहे? 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती? 2019ला प्रश्न आलेला आहे हा. 3 आणि 5 म्हणजे 3च्या पाड्यात 100 पर्यंत किती संख्या येतात आणि 5च्या पाड्यात किती येतात? त्या समान असल्या पाहिजे. 3च्या बी पाड्यात असले पाहिजेत, 5च्या बी पाड्यात असल्या पाहिजे. तर पहा आपण 5चा पाहू आपण. 5 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 11 55, 5 12 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 95, 100 हे 5च्या पाड्यातील. आता ह्या संख्यापैकी 3च्या पाड्यात कोणकोणत्या येतात? तेवढ्याच घ्यायच्यात आपल्याला. 5 येते का? 10 येते का? नाही. 15 येते. 20 नाही. 25 नाही. 30 येते 3च्या पाड्यात. 3 भाग जाणाऱ्या, कारण 3च्या आणि 5च्या यांची गुणिते असलेल्या पहिल्या. मग 35 नाही, 40 नाही, 45 3च्या पाड्यात येते. 60 येते, त्याच्यानंतर 75 येते, त्याच्यानंतर 90 येते. एवढेच येते. किती आली? 1 2 3 4 5 6. 3च्या आणि 5च्या पाड्यात येणाऱ्या पहिल्या 100 मधील संख्या. तर 6 संख्या दोघाच्या पाड्यात येणाऱ्या. दोघाच्या बी आल्या पाहिजेत. मग असा जर प्रश्न विचारला तर काय करायचं? या 3चा आणि 5चा लसावी करायचं. 3चा आणि 5चा लसावी काढायचं. आता या 3 आणि 5 दोन्ही बी काय आहेत? मूळ संख्या आहेत. म्हणून याचा लसावी 3 1 3, 5 जशास तसं 5 1 5. लसावी किती आला? या दोघाच्या पाड्यातील, तिघाच्या पाड्यातील विचारलं तर त्यांचा लसावी काढायचं. लसावी काय आला? 15. आता 15च्या पाड्यातील घ्या संख्या. ही ट्रिक सांगतोय तुम्हाला. 100 पर्यंत 15 1 15, 15 दुनी 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 5 75, 15 सकी 90, 15 सत्ती 5 उदर्शे 105 100च्या पुढे जाते. तर इथं बी ते चालत पहा. 15 30 45 60 75 90, 15 30 45 60 75. किती येतं? 1 2 3 4 5 6. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आपल्यासाठी? ती कमाल संख्या कोणती जिने 270 आणि 426ला भागल्याने प्रत्येकी 6 ही संख्या उरते? आता या ठिकाणी काय दिले? कमाल. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. आपल्याला मोठ्यात मोठी अशी संख्या शोधायची आहे की ज्या संख्येने 270ला आणि 426ला भागल्याच्या नंतर 6 बाकी उरते. 270ला भागलं बाकी 6 उरते, 426ला भागलं बाकी 6 उरते. मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? बाकी 6 उरते म्हणजे अगोदर काय करायचं? पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती आहे? आता 270ला जर भागलं तर बाकी 6 उरू लागले. मग 6 वजा करा ह्याच्यातून, म्हणजे 264ला 6नं पूर्ण भाग जाते. आणि 426 मधून 6 जर वजा केलं तर 420, म्हणजे 420ला भाग घातल्याच्या नंतर पूर्ण भाग जातो. मग आता या जे दोन संख्या आहेत कोणच्या? 264 आणि 420 याला भाग जाणारी कमाल संख्या म्हणजे यांचा मसावी काढायचा. तुम्हाला आपण शिकलेलो आहोत. कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, किमान म्हणजे लहानात लहान. मोठ्यात मोठी आले की मसावी, लहानात लहान आले की लसावी, किंवा किमान आलं की लसावी. बरोबर आहे. महत्तम, मोठ्यात मोठी, कमाल असे शब्द आले की मसावी. मग आता ह्याचा मसावी काढायला कितीनं भाग जातो? 4नं भाग जातो. बघा 4नं भाग घाला. 4 सख 24, 2 उरले, 4 सख 24. 4 1 4, 2ला भाग जात नाही, 0 दिला, पुढचा 0 घेतला, 20 झाले, 4 पंचे 20. आता 66 आणि 105ला 3नं भाग जातो. 3 दुनी 6, 3 दुनी 6, 3 त्रिक 9, 1 उरले, 3 5 15. मग आता 22 आणि 35ला भाग जातो का? नाही. तर मग कशा दोघाला एका संख्येने भाग गेला पाहिजे? नाही. मग 4 गुणिले 3
ही काय आली आपली मसावी, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आली. किती आली? 4 त्रिकम 12. उत्तर काय असेल आपलं? 12. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. 2021ला हा प्रश्न विचारण्यात आला होता. 2021च्या प्रवेश परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 12. आलं लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. प्रश्न क्रमांक 18. काय होता प्रश्न क्रमांक 18? 1 मीटर 75 सेमी, 4 मीटर 50 सेमी व 6 मीटर 50 सेमी बरोबर मोजण्यासाठी लागणाऱ्या टेपची लांबी किती? म्हणजे हे 3 माप आहे. तर असा मोठ्यात मोठा टेप घ्यायचा की त्या टेपनं जर मोजलं तर मोजता यावं, म्हणजे शिल्लक काही राहू नये. तर मग काय दिलं इथं? हे 1 मीटर 75 सेमी दिले, बरोबर आहे. मग याला काय करा, हे मीटरमध्ये आहे आणि हे सेंटीमीटरमध्ये आहे. मग ह्याला काय करा, सेंटीमीटरमध्ये करा. आपण शिकलोत मापन हा घटक. 1 मीटर म्हणजे 100 सेंटी अधिक 75 काय आलं? 175 सेंटीमीटर आलं. त्यानंतर इथं आपल्याला 4 मीटर 50 सेमी, 4 मीटर 50 सेमी. मग आता 4 मीटरचे किती सेंटीमीटर झाले? 400 अधिक 50 बरोबर 450 सेमी. त्यानंतर पुढं काय आहे? 6 मीटर 50 सेमी, 6 मीटर 50 सेमी बरोबर काय होईल? 6 मीटरचे काय होईल? 600 अधिक 50 बरोबर 650 सेमी. आता काय करायचं? हे 175, 450 आणि 650चा मसावी काढायचा. यांचा काय करायचा? मसावी. कुणाचा? 175, 450 आणि 650चा काय करायचा? मसावी काढायचा. आता 175, 450 आणि 650ला 25नं भाग जाते का? हे तर 25च्या पाड्यात आहे. इथं 25 एक 25, 20 उरले 200 झाले, 25 8 200. इथं 25 दोन्ही 50, 15 उरले जाते. 25नं भाग झाला, कारण की आपल्याला कमी वेळात सोडवायचे. 5नं पुन्हा 5नं पुन्हा 5नं घालत बसण्यापेक्षा 25नं. 25 7 पावणे 200, 175. 25 एक 25, 20 उरले 200 झाले, 25 8 200. 25 दोन्ही 50, 15 उरले 150 झाले, 25 एक 150. 7 ही मूळ संख्या. आता 7, 18 आणि 26ला भाग जाणारी संख्या कोणती आहे का? तिघालाही नाही. मग या ठिकाणी काय असेल? मसावी असेल 25. म्हणजेच 25 सेंटीमीटर एवढ्या लांबीच्या मापाचा जर टेप घेतला तर हे आपल्याला तिन्ही मापं मोजता येतात. शिल्लक काहीच राहणार नाही. उत्तर काय येईल? 25 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 1 25 सेंटीमीटर. आलं? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत. चला पहा, हा प्रश्न 2018च्या प्रवेश परीक्षेत आलेला आहे. हे सर्व प्रश्न ही जी आपली जंबो सराव चाचणी 24 आहे ना, 25ला 25 प्रश्न ह्याच्यामध्ये आलेले आहेत, परीक्षेमध्ये आलेले आहेत मागं. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. काय आहे प्रश्न क्रमांक 19? जर 154 गुणिले 18, 154 गुणिले 18 बरोबर 2772, तर 27.72 भागिले 1.8चे मूल्य. पहा काय दिलेलं आहे? 154 गुणिले 18 बरोबर 2772, तर 27.72 भागिले 1.8 बरोबर किती? आता पहा उत्तर काय येणार आहे इथं? या 18नं भागले या संख्येला, दशांश नाही असं समजा. इथं 2772 भागिले 18 म्हणजे 2772 भागिले 18. ही संख्या गुणिले इथे येऊन भागिली झाली तर उत्तर काय येणार आहे? 154 येणार आहे. उत्तर काय येणार आहे? 154. पण नेमकं आता दशांश चिन्ह कुठं येते हे पाहायचं. आता वर काय आहे पहा, 27.72 छेदामध्ये 1.8. वर दशांशाच्या पुढे 2 अंक आहेत, बरोबर आहे.
आणि छेदामध्ये एक अंक आहे, मग इथे एक शून्य दिला तर आता दशांशाच्या पुढे 2 अंक झाले, छेदामध्ये बी 2 अंक झाले, बरोबर आहे. मग हा दशांश चिन्ह निघून गेला. मग आता काय आलं 2772 भागिले 180. आता इथं 18 गुणल्याच्या नंतर हे यायला पाहिजे होतं. आता इथं काय आहे भागल्यावर 154 येते. हे 18 जर आपण जर भागला असतो तर 154 आला असतं, पण इथे 180 म्हणजे 1 शून्य छेदामध्ये वाढला. आता छेदामध्ये 1 शून्य वाढला म्हणजे उत्तर जे आपले 154 येणार आहे त्याच्यामध्ये एक अंक दशांश मागे येते. एक अंक दशांश काय येते मागे येते. पहा आता म्हणजे कुठे येते 15.4 इथे येते दशांश चिन्ह, छेदामध्ये शून्य वाढल्यामुळं वर एक अंक दशांश इकडे. आता पहा करून पाहू आपण. 9 दुनी 18 शून्य, 9 त्रिक 27, 7ला भाग जात नाही, 0 2 घेतला 72 झाले, 9 8 72. आता बे 1 बे शून्य, बे 1 बे 1 उरला, बे 5 10, बे 4 8. का आलं हो 154 भागिले 10. हा 10चा शून्य कटला, दशांश आला. इथं दशांश आला का म्हणजे उत्तर काय आलं 15.4 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल 15.4 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. 15.4 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? का अवघड आहे का? काहीच नाही. चला असाच पण थोडासा वेगळा पहा. हा प्रश्न 2021ला आलेला आहे. हा प्रश्न कधी आलेला आहे 2021च्या प्रवेश परीक्षेत आलेला आहे. कधी आलेला आहे 2021च्या प्रवेश परीक्षेला आलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. जर 5.28 गुणिले 0.8 बरोबर 4.224. पहा काय म्हणते 5.28 गुणिले 0.8 बरोबर 4.224. तर पहा हे जर आणि आता तर काय दिले 52.8 गुणिले 0.8 बरोबर काय. आपण काय करू थोड्या वेळासाठी दशांश चिन्ह नाही असं समजू. 528 गुणिले 8 बरोबर 4224. इथेही 528 गुणिले 8 बरोबर काय येईल 4224च येईल उत्तर, बरोबर आहे. मग आता गुणाकार करते वेळेस उत्तर तर हेच येणार आहे, पण आता नेमकं दशांश चिन्ह कुठं द्यायचं. आपण काय करतो गुणाकार करते वेळी दशांश चिन्हाच्या पुढे असलेले अंक एकूण किती आहेत तेवढे मोजतो आणि उत्तरामध्ये उजवीकडून तेवढे अंक देतो. इथं किती आहे 1, इथं किती आहे 1, 2 अंक सोडून म्हणजे काय येईल उत्तर 42.24 हे उत्तर येईल. कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज नाही. हा प्रश्न 2017ला आलेला आहे. एवढा सोपा प्रश्न आहे. तर पहा आपण करून बघू. 52.8 गुणिले 0.8. 8 8 64ला 4 हातचे 6, 8 दुनी 16 6 22ला 2 हातचे 2, 8 पंचे 40 आणि 2 42, 4224 आलं. आता इथं दशांशाच्या पुढे एक अंक आहे, इथं एक अंक आहे, एक अंक आहे, इथं एक अंक आहे, 2 अंक 42.24 आलं. हे आपलं तोंडी उत्तर काढलं होतं आपण इथं. आलं का लक्षात? मग 42.24 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. काय उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. प्रश्न क्रमांक 21. 12.1/16 चे दशमान मूल्य आहे. 2021ला आलेला प्रश्न आहे. 12.1/16 चे दशमान मूल्य आहे. आता पहा तुम्हाला मी सांगतो हे तर 12 तर पूर्णांकच आहे. मग राहिला प्रश्न 1/16. 1ला 16 भाग घाला. उत्तर काय येणार आहे हे 12 तर पूर्णांक आहे, मग ह्याच्या पुढे दशांश. इथं काय ते पाहू 16 भाग जाते का जात नाही. दशांश द्या 10 झाले तरी भाग जात नाही. 0 घ्या इथं 0 घेतला. 16 भाग घाला. 16 सखी 96. 100मधून 96 गेले 4 उरले. 40 झाले. 16 दुनी 32. 40मधून 32 गेले 8 उरले. 16 पंचे 80. का आलं हे 0625. 12 दशांश चिन्ह 0625 हे उत्तर येते. आणि जर ह्याला आपण जर हे केलं अपूर्णांकामध्ये करून घेतलं पहा 12 गुणिले 16 किती येतं. इथं करतो मी 12 गुणिले 16. 16 दोन्ही 32ला 2 हातचे 3, 16 1 16, 16 आणि 3 19, 192 अधिक 1 म्हणजे 193. 193ला आपण 16ने भाग घाला.
16 एक 16, 3 उरले, वरचे घेतले 3, 33 झाले. हे 16 दोन्ही 32, 12 पूर्णांक आले. काय उरला? 1 उरला. दशांश द्या, 0 घेतला. 10 झाले. भाग जात नाही, मग 0 द्या, आणखी एक 0 घेतला. 100 झाले. 16 सखी 96, किती उरले? 4 उरले. हे 40 झाले. 16 दोन्ही 32, किती उरले? 8 उरले. 80 झाले. 16 पंचे 80. का आलं हो इथं? 12.0625 आलं का? इथे चालू होतं का? तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने करा. उत्तर काय आलं? 12.0625 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. 2021ला हा आलेला प्रश्न आहे. आलं काय? अवघड आहे का? काहीच नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22. काय आहे प्रश्न क्रमांक 22? 5 रुपयाच्या एका नाण्याचे 5 रुपयाच्या एका नाण्याचे वजन 9 ग्रॅम आहे. अमितकडे असलेल्या 5 रुपयाच्या नाण्याच्या पिशवीचे, म्हणजे अमितकडे नाण्याची पिशवीच आहे, त्या पिशवीचे वजन 9 किलोग्रॅम आहे. तर पिशवीत किती नाणे आहेत? पहा, एकदम सोपा प्रश्न आहे. 9 ग्रॅम बरोबर 1 नाणे. तर काय म्हणले? 9 किलो. आता हे ग्रॅम आहे आणि हे किलो आहे. मग आपल्याला माहिती आहे 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. मग आता 9 किलोचे किती ग्रॅम होते? तर 9000 ग्रॅम होते. मग 9000 ग्रॅम बरोबर किती नाणे? मग हे 9000 गुणिले 1 भागिले 9, 9 1 9, 9 1 9, 0 0 0, 1000 नाणे होतील. किती सोपा प्रश्न आहे. 2010ला आलेला प्रश्न आहे. कधी आलेला आहे प्रश्न? 2010ला. 1000 नाणे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. तोंडी उत्तर येते याचं. आहे का? काही सेकंदामध्ये प्रश्न सुटतो हा. आलं? 1000 नाणे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23. का आहे प्रश्न क्रमांक 23? 5045 ग्रॅम म्हणजे किलोग्रॅममध्ये दिले. किलोग्रॅममध्ये दिले. तर आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे? 1000 ग्रॅमचा 1 किलो होतं. मग आता 5045 ग्रॅमचा किलोमध्ये करायचे म्हणजे ह्याला 1000 भागा. 1000 पाच्या 5000, बाकी काय उरली? 45. हे काय आलं? किलो. हे काय आलं? ग्रॅम. म्हणजे काय आलं? 5 किलो 45 ग्रॅम आहे का उत्तर पर्यायात? 5 किलो 45 ग्रॅम. 5 किलो 45 ग्रॅम पर्याय क्रमांक 2 हे उत्तरी असेल. काय असेल? पर्याय क्रमांक 2. 2019ला आलेला प्रश्न आहे हा. कधी आलेला आहे? 2019ला आलेला प्रश्न आहे. 5 किलो 45 ग्रॅम पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 25 प्रश्न आहेत. 2 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 24 कडे जाऊ आपण. चला. प्रश्न क्रमांक 24 का आहे विद्यार्थी मित्रांनो? पहा, एक दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात 48 लिटर दूध मावते. एक दुधाची टाकी आहे, ती जर काठोकाठ भरली तर तिच्यात 48 लिटर दूध मावते. ती 7/12 भरलेली आहे. किती भरले आहे? 7/12. त्यातले 1/2 दूध काढून घेतले तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल? हा प्रश्न 2013च्या नवोदय प्रवेश परीक्षेला आलेला आहे. प्रश्न काय म्हणतोय? पहा, एक दुधाची टाकी आहे, त्या टाकीची एकूण क्षमता किती आहे? 48 लिटरची. 48 लिटरची क्षमता आहे. त्याच्या पैकी 7/12 भरली आहे. मग आता किती भरली? 7/12 भरली म्हणजे 12 समान भागापैकी 7 भाग भरली. मग या 48 गुणिले 7/12
12 एक 12, 12 चौक 48, ती 28 लिटर भरली आहे. 28 लिटर ती दुधानं भरलेली आहे. पुढं काय म्हणतंय, जर त्यातले 1/2 दूध काढून घेतले, कशातले 28 लिटरचे, 28 गुणिले 1/2 हे जर दूध काढून घेतले तर म्हणजे बे एक बे चौक 8 किती काढले, 14 लिटर दूध काढले त्या टाकीतले. तर तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल पहा. आता शिल्लक किती राहिले होते किती, 28 लिटर. त्याच्यातली 1/2 म्हणजे अर्धे काढले, 14 लिटर काढले, तर शिल्लक किती राहिले, 14 लिटर शिल्लक राहिले. म्हणजे त्या टाकीमध्येच आता 14 लिटर आहे आणि टाकीची क्षमता तर 48 लिटरची आहे. मग आणखी किती घालावे लागेल, तर 48 वजा 14 बरोबर 8 मधून 4 गेले, 4 मधून 1 गेले, ते 34 लिटर दूध घालावे लागेल. 34 लिटर दूध घालावे लागेल. उत्तर काय आहे, 34 लिटर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय उत्तर असेल, पर्याय क्रमांक 3 34 लिटर. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या. चला पुढचा आणि शेवटचा प्रश्न. आपल्या परीक्षेत काय होता शेवटचा प्रश्न, विकासने 205 रुपये 50 म्हणजे 205.50ची औषधं आणि 180.50ची एक विजेरी म्हणजे टॉर्च बॅटरी घेतली आणि दोन्हीसाठी 500 रुपयाची नोट दिली, तर त्याला परत मिळालेले पैसे आहेत. पहा काय केले विकासनं, 205 रुपये 50 पैशाची औषधं किती, 205.50 ची औषधं. विजेरी कितीची आहे, 180.50 बरोबर आहे. ही खरेदी केली आणि त्यानं काय केले, 500 रुपये दिले. 500 रुपये दिले त्यानं. तर मग हे टोटल रक्कम किती होते बघूत आपण. 0 5 आणि 5 10ला 0, हातच्याला 1, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, हे हातचा 1, 5 आणि 1 6, 8, 2 आणि 1 3, 386 रुपये ची खरेदी झाली. दिले त्यानं किती, 500 रुपये. मग आता शिल्लक रक्कम किती असेल, हे 500 वजा 386, वजा बाकी करा. 10 मधून 6 गेले 4, 9 मधून 8 गेला 1 राहिला, 4 मधून 3 गेला 1 राहिला, 114 रुपये परत मिळाले. किती, 114 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर, पर्याय क्रमांक 2. बघा हाही प्रश्न 2017च्या नवोदय प्रवेश परीक्षेत आलेला प्रश्न आहे. आलं लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. या ठिकाणी आपले 25 प्रश्न संपलेले आहेत. चला 25 पैकी 25 पडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.